तुम्ही काय म्हणाल? चला आता सीझन झाला ना, आता काय उडदाचे पापड करता नाही हो, करावे लागतात. सुरुवातीला करून खाऊन घेतले ना, आता हे ताजे ताजे ना 4 महिने परत छान राहतील ना. तर मग 2 किलो डाळ आणली, मस्त अशी पुसून घेतली कपड्याला, म्हणजे कढईला कापड बांधून, आणि मस्त गिरणीतून आता हिला दळून आणली. कारण पावडर वगैरे लावलेली असते ना, ती निघून जाते. आता 2 किलो डाळीला मी 2 पुड्या घेतल्या मसाल्याच्या, म्हणजे डाळीच्या पिठाच्या पापडाच्या मसाल्याच्या कुठल्याही प्रकारच्या पुड्या तुम्ही घ्या. आता हे पीठ काढून घेतलं आणि त्याच्यात हा दळलेला मसाला घातला. तुम्ही नाही दळून घातलात ना, अख्खाही घातलात तरी चालेल. त्याचे मिरे दिसतात अगदी अख्खे अख्खे. मी मात्र दळून घेतलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून कडक कसं पीठ मळलं. थोडं थोडं तेल लावलं पिठाला आणि एका डब्यात ठेवलं. 4 तास चांगलं झाकून ठेवलं. नंतर ना कांडायला घेतलं. अगदी किंचित थोडं थोडंच तेल लावा बरं का. अगदी म्हणजे आपला पोह्याचा चमचा असतो ना, तेवढंच लावायचं आणि कांडायचं. चांगलं कांडायचं 7 ते 8 मिनटं. नंतर 7 ते 8 मिनटं चांगलं ओढायचं ते पीठ मागे पुढे, आणि त्यानंतर ते मऊसूत झालं की असे लाट्या करून घ्यायच्या. लाट्या केल्यानंतर पापड लाटायला घ्यायचे. पीठ मात्र थोडंसं कोरडं काढून ठेवा. मी पीठ लावूनच पापड करते. तुम्ही तेल लावून करत असाल तर करू शकता, पण पीठ लावून पापड करा. म्हणजे कसं वर्षभर पापडाला वास नाही येत आणि पापड पण असे छान लागतात. एकटीने 2 किलोचे पापड जवळजवळ 7 ते 8 तासामध्ये झाले. मध्ये अधूनमधून ब्रेक घेतला भरपूर. थोडीशी दुपारची एक डुलकी पण काढली 15-20 मिनटं, आणि पापड मस्त झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले सांगा.